महायुतीचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मानोद शहरात जाहीर सभा व जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तथा महायुतीचे उमेदवार राजेश उत्तमराव विटेकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते। 13 नोव्हेंबर 2024 बुधवार रोजी भरसभेत मतदारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महायुती सरकारने तरुण आणि उच्च शिक्षित असा उमेदवार या मतदारसंघासाठी दिला आहे। राजेश विटेकर यांना सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती करत जेणेकरून आपण राजेश विटेकर यांना विधानसभेत पाठवू शकू आणि आपल्या मतदारसंघाच्या विकास कामांना गती मिळू शकेल। व अजित पवार म्हणाले की मी शिव, शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांशी कटिबद्ध आहे, त्यानुसार महाराष्ट्राला आकार देण्याचं काम करत आहेत। तर परभणी जिल्ह्याला अजूनही लक्षणीय विकासाची गरज आहे आणि आम्ही ते घडून आणण्यास तयार आहोत। उपसा सिंचन योजनेद्वारे 54 गावे सिंचनाखाली आणण्याचं त्यांचं ध्येय असल्याने राजेश विटेकर यांना पाठिंबा दिल्यास या भागाच्या विकासासाठी आपण 4000 कोटींची तरतूद करू हा शब्द दिला। यावेळी दादासाहेब टेंगसे, बाळासाहेब रहाणे व अन्य मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला। सर्वांचे मनापासून स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। या सभेस जनसमुदायाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सलमान सय्यद सोबत पाथरी। पाहूया एक रिपोर्ट। मार्गदर्शन करण्यासाठी तथा प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर उपस्थित असलेले भारताचे असताना विधान परिषदेचा आमदार असताना विधानसभेची निवडणूक का लढत आहे। अनेक कॉर्नर बैठका आपल्या या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत। गावोगाव आम्ही सभा घेतलेल्या आहेत। जवळपास 50-60च्या वर गाव आम्ही केलेली आहे। त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आम्ही त्याचा खुलासाही या ठिकाणी केलेला आहे की या पाथरी विधानसभा मतदारसंघात मध्ये आणि आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 4 विधानसभेच्या मोंढराव फडांचा विचार केला। मोंढराव फडचा विचार केल्यानंतर दादांकडे आम्ही त्यांना घेऊन गेलो। धनंजय मुंडे साहेब त्या ठिकाणी साक्षीला होते, पंकज आंबेगावकर होते, डॉक्टर अंकुश लाड होते। परंतु निर्णय व्हायला आणि एक दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडायला आणि त्यांना डॉक्टरकडे मुंबई हॉस्पिटल येथे ऍडमिट करायला ही परिस्थिती उद्भवल्या कारणानं पुन्हा आम्ही हरिभाऊ लहानेंना विचारलं, डॉक्टर लाडना विचारलं, चंद्रकांत राठोडांना विचारलं, विठ्ठलराव सुरेशींना विचारलं, अनेक भावनाताईंना विचारलं की विधानसभेची निवडणूक आपण लढावी। परंतु प्रत्येकाने त्या ठिकाणी नकार दिला। दादांनी पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून सर्वे केले, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सर्वे केले, शिवसेनेने त्या ठिकाणी सर्वे केले, परंतु सर्वेमध्ये जे नाव आले त्यामुळे दादांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं आज ही विधानसभेची सीट, ही विधानसभेची निवडणूक मला या ठिकाणी लढवावी लागली आणि आपल्या समोर आज या ठिकाणी उमेदवार म्हणून मी उभा। खुलासा या ठिकाणी मी आपल्या समोर केलेला आहे। कोणाच्याही नकारात्मक प्रचाराला, कोणाच्याही विषारी प्रचाराला आपण कोणीही कृपया बळी पडू नये आणि हा खुलासा आपल्या सर्वांनी आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी आपण या सर्व गोष्टी सांगाव्या। आज पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी आपल्या पाथरीसाठी, परभणीसाठी भरपूर असं काही देणं दिले। मी महाराष्ट्राला देईल कशाला? मेट्रो करायला, वंदे भारत ट्रेन चालू करायला, एअरपोर्ट करायला, त्याच्यामध्ये बंदर करायला, त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन करायला, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विकासाच्या करता मोठे मोठे प्रकल्प आणायला, ह्या करता देशाच्या पंतप्रधानांचं आपल्याला पाठबळ आहे। हे विरोधक करू शकत नाही, कारण तिथं त्यांची सत्ता नाहीये। म्हणून माझ्या मानवतकरांनो, पाथरीकरांनो लक्षात ठेवा, त्याला का निवडून द्यायचं किंवा या बाकीच्या उमेदवारांना का निवडून द्यायचं? आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा। परभणी खरोखरच मागे राहिलंय। ज्या पद्धतीनं इथली गावं आहेत, ज्या पद्धतीनं इथले रस्ते आहेत, ज्या पद्धतीनं इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज व्हायला पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी इथं झाल्या नाहीत। एवढ्यावरच नाही, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की एकंदरीतच काम करत असताना
आम्ही ह्या संदर्भामध्ये ज्याचा उल्लेख मागाशी राजेशने केला, गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना, त्याच्यामध्ये मला कामगारांनी निवेदन दिले 12,26,30,000 रुपये त्यांचं वेतन थकीत आहे. काय कशा पद्धतीनं तो कारखाना खाजगी कोणी घेतलाय, त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला माझ्याकडनं मदत पाहिजे, तुम्ही काळजी करू नका. केंद्रामध्ये अमित शहा ह्या खात्याचे मंत्री आहेत आणि त्यामुळं ह्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना विस्तार वाढ करून त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं माझ्या ह्या परिसरातला ऊस हा जाण्याच्या करता आम्ही त्याच्यामध्ये इथली गाळप क्षमता दुप्पट करण्याकरता शासन स्तरावर केंद्र आणि राज्य इथं आम्ही या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा ऊस गाळपा करता आम्ही पुढाकार घेऊ. माझा शब्द आहे, तुम्ही काळजी त्या ठिकाणी करू नका. एकंदरीतच ह्यामध्ये माझ्या मानवत परभणी तालुक्यातील 54 गावे सिंचनाखाली आणण्याच्या करता गोदावरीवरील बंधाऱ्यातून दुधना नदीवर नवीन बंधारे उभारून उपसा सिंचन योजना राबवण्याचा शासन स्तरावर आम्ही निर्णय घेऊ शकतो. कारण नाथसागर पासून बाबळी पर्यंत हे सगळे जे बॅरेजेस आहेत ते बॅरेजेस त्या काळामध्ये मी तुमच्या मराठवाड्याच्या करता मी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि त्याच्यातून मराठवाडा दोन्ही बाजूला एक सुजालाम सुफलाम झालेला आहे. त्याच्यामध्ये नाथरा सावंगी असेल, धारेगाव असेल, तारुगावण असेल, मुदगल असेल, मुळी असेल, ही आपल्या मतदारसंघातील बंधारे आपण बांधलेले, हे आपण विसरू नका. त्याच्यामध्ये गोदावरीच्या डाव्या बाजूने वाहणारा पैठणचा डावा कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या बाजूने वाहणारा उजवा कालवा, या दोन्ही भागामध्ये असणाऱ्या उंचवट्याच्या भागावर ज्या 54 गाव त्या भागामध्ये आजही पाण्याची समस्या आहे. उशाला नाथसागर, एवढं मोठं जायकवाडी धरण, एवढी मोठी गोदाकाठ पार तो त्या ठिकाणी परराज्यामध्ये जाती आणि एवढे मोठे बंधारे, बटन दाबा. सरकार आल्यावर पहिली मीटिंग मी ह्याची लावेल, राजेशला बोलवेल आणि हा प्रश्न आपण मार्गी लावू. सर्वांचं श्रद्धास्थान साईबाबाची जन्मभूमी पाथरी शहर, या पाथरी शहरामध्ये साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देखील मंजुरी दिलेली आहे आणि या पुढच्या काळात तिथं निधी देण्याचं काम करू. त्या अंडर ते काम घेतलेलं आहे, काळजी करू नका. त्याच्यातनं भक्तगण येतील, मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनाला येतील, त्याच्यातनं इथं रोजगार निर्माण होईल. त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीचं काम इथं त्या ठिकाणी उभं राहील. जिल्ह्यातील सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं नरसिंह पोकर्णी या देशाचा त्यांना राधा मल्टी स्टेट संस्थेने आमच्या मतदारसंघातील 250 कोटी रुपये बुडवले. आता आपल्या बँका सोडून तिथं मल्टी स्टेटला कशाला गेला पैसे घालायला? आपलं सोडायचं चांगलं आणि दुसऱ्याचं तसलं पकडायचं, त्याची तर दिवाळखोरीच निघाली असं मला कळलं. मी लक्ष घाली, मी एखादी तक्रार आल्यानंतर त्याच्या खोलात जाईल, मी त्याच्यामध्ये डोळेझाक करणार नाही.